श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. स्वामी प्रकट दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी प्रकट दिनाचे औचित्य साधून एका गरीब भक्ताने जेव्हा सर्वस्व त्यागून स्वामींकडे आपली रिकामी ओंजळ धरली तेव्हा स्वामींनी त्याचे आयुष्य कसे बदलले, ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या 21 मंत्राच्या जपाचे फळ काय मिळाले, हे सर्व आज आपण या कथेतून अनुभवणार आहोत. जर तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही कथा आहे एका छोट्या गावातील रामजी नावाच्या भक्ताची. रामजी स्वभावाने अत्यंत साधा आणि भोळा होता. गरिबी 5वीला पूजलेली होती, पण मुखात मात्र 24 तास श्री स्वामी समर्थ हाच मंत्र असायचा. रामजींकडे ना धन होते ना मोठी शेती, पण त्यांच्याकडे कफाट संपत्ती होती, ती म्हणजे स्वामीवरील विश्वास. एका काळी धट्टाकट्टा असलेला रामजी आता आजारपणामुळे खचला होता. त्याचे पाय चालण्यास साथ देत नव्हते. घरात अन्नाचा कण नव्हता. त्याची पत्नी आणि लहान मुलगा यांची अवस्था पाहून रामजींचे हृदय पिळवटून निघायचे. पण तो फक्त स्वामींच्या फोटोकडे बघून डोळ्यात पाणी आणून म्हणायचा, स्वामी तुम्ही आहात ना, मग मला काळजी कशाची. चैत्र महिना उजळला होता. स्वामी समर्थांचे प्रकट दिवस जवळ येत होते. संपूर्ण गाव अक्कलकोटला जाण्यासाठी उत्साहात होता. रामजीलाही स्वामींच्या चरणी जाऊन डोकं टेकायची तीव्र इच्छा होती, पण गरिबी आणि आजारपण या 2 मोठ्या भिंती त्याच्या आड उभ्या होत्या. त्याच वेळेस गावात एक सिद्ध साधू महाराज आले. रामजींची अवस्था पाहून ते त्याला म्हणाले, रामजी तुझी भक्ती खरी आहे, पण आता तुला अनन्य शरणागती पत्करावी लागेल. येणाऱ्या प्रकट दिनापासून किंवा गुरुवारपासून, जो प्रकट दिवस येईल तेव्हापासून किंवा गुरुवारपासून तुला 21 दिवस एक नियम करायचा आहे. तो नियम काय आहे तू ऐक. रोज सकाळी तुला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, पहाटे 4 ते 5:30 वाजता. काही नाही करायचंय तुला नुसतं गुळणा करायचा आहे आणि स्वामींसमोर बसायचं आहे. तुझ्या घरामध्ये पिवळे फूल लागलेले आहे. तुझ्या हातामध्ये नुसते 2 पिवळे फूल घ्यायचे आहे आणि हाताची ओंजळ पसरायची आहे आणि 21 वेळा अत्यंत भावपूर्ण रीतीने स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः. हे तुला म्हणायचं आहे आणि ते जे फुलं आहे ते स्वामींच्या चरणी तुला अर्पण करायचं आहे. 21 दिवस तुला हे मंत्र जाप करायचा आहे आणि ते फुलं स्वामींच्या चरणी तुला अर्पण करायचे आहे. रामजींनी हा शब्द प्रमाण मानला. प्रकट दिनापासून पहाटे उठून त्यांनी काय केलं, साधनेला सुरुवात केली. त्यांनी 2 फुलं आणायचे आणि ते 2 फुलं आपल्या हातामध्ये ठेवायचे आणि म्हणायचा की माझ्याकडे काही नाही स्वामी, हे 2 फुलं मी तुमच्या चरणी अर्पित करून राहिलो. आणि प्रकट दिनाची पहिली पहाट होती. सगळीकडे शांतता होती. रामजींनी कष्टाने उठून बसले आणि स्वामींच्या प्रतिमेसमोर जाऊन ते बसून गेले. त्यांनी आपली थरथरणारी ओंजळ पसरली. त्यांच्या ओंजळीत काही नव्हते, कारण की जे फुलं होते ते त्यांनी स्वामींना अर्पित करून दिले. तेव्हा त्यांच्या हातामध्ये न फुलं होते न अक्षता होता, काहीच नव्हतं. फक्त जे होतं ते काही त्यांच्या डोळ्यातच होतं आणि ते मंत्र म्हणू लागले. ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र जर मोठा असेल तर आपण श्री स्वामी समर्थ सुद्धा म्हणू शकतो. एका मागून एक दिवस जात होते. त्यांनी आपला नियम सोडला नाही. तेच ब्रह्ममुहूर्तावर उठवायचे, 2 फुलं तोडून आणायचे, हातामध्ये ठेवून स्वामींच्या चरणी अर्पित करायचे आणि आपली ओंजळ धरून स्वामींशी विनम्रेने
नम्र नमस्कार करून आपला मंत्र सुरू करायचे. रामजींची प्रकृती अजूनच जास्त बिघडली, पण त्यांनी आपला नियम नाही सोडला. गावकरी त्यांना म्हणायचे, अरे रामजी, अक्कलकोट जायला पैसा नाही आणि इथे काय रिकामी ओंजळ धरून बसलास. पण रामजींचा विश्वास ढळला नाही. साधनेचा 19वा दिवस होता. पहाटे जेव्हा रामजी 21 वेळा मंत्र म्हणून शेवटचा मंत्र पूर्ण करत होते, तेव्हा त्यांना अचानक आपल्या ओंजळीत काहीतरी जड आणि उबदार जाणवले. त्यांनी डोळे उघडले तर समोर एक अंगात भगवी कफनी घातलेले होते. कपाळावर गंध लावलेले तेजस्वी संन्यासी उभे होते. त्या संन्याशांनी विचारले, काय रे रामजी, अक्कलकोट जायची तयारी झाली का? रामजी रडत म्हणाले, महाराज, पाय चालत नाही आणि खिशात दमडी नाही. ते संन्यासी हसले आणि त्यांनी आपली झोळी पुढे केली. त्यांनी रामजींच्या ओंजळीत एक जुना नारळ आणि काही सोन्याच्या मोहऱ्या ठेवल्या. ते म्हणाले, ही तुझी शिदोरी आहे, उठ आणि निघ, तुझे स्वामी तुझे वाट पाहत आहे. रामजींनी त्या संन्याशाच्या पायावर डोकं टेकले आणि आश्चर्य वाटले. जसाच त्यांचा स्पर्श केला तसाच त्याच्या पायातील जडपणा निघून गेला. तो धावू लागला. जेव्हा त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा ते संन्यासी तिथे नव्हतेच. रामजी आनंदात अक्कलकोट पोहोचले. त्यांनी स्वामींच्या चरणावर डोके टेकले. स्वामींनी त्यांना जवळ बोलवले आणि मोठ्याने हसून म्हणाले, काय रे, तुझी ओंजळ भरली ना? आम्ही कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. तुझी श्रद्धा पाहून आम्हालाच तुझ्या दारी यावं लागलं. रामजींना समजले की पहाटे त्यांच्या दारी आलेले संन्यासी नसून स्वयं साक्षात स्वामी समर्थच होते. रामजींचे आयुष्य बदलले होते, केवळ एक श्रद्धामुळे आणि अनन्य शरणागतीमुळे. स्वामींना आपला पैसा नकोय, फक्त त्यांना भावपूर्ण ओंजळ हवी आहे. तर तुम्ही सुद्धा हा विश्वास ठेवा की सकाळी जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला, 2 फुलं स्वामींचरणी अर्पण करून रिकामी ओंजळ घेऊन जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसाले 21 वेळा हा मंत्र म्हणाले, तर 21 दिवसातच तुमची जी पण इच्छा आहे ती पूर्ण होईल. फक्त जेव्हा ओंजळ धराले तेव्हा ती इच्छा तुम्हाला स्वामींना सांगायची आहे. आता ती इच्छा काही सुद्धा असो, तुमच्या घरातलं लग्न कार्य नसेल होत, किंवा खूप मोठं संकट असेल, किंवा कर्ज असेल, जी पण इच्छा आहे ती ही इच्छा तुमच्या सर्व पूर्ण होतील. फक्त रिकाम्या हाताने स्वामींसमोर बसून आपल्याला स्वामींचरणी प्रार्थना करायची आहे, सांगायचं आहे आपलं संकट, आणि ओंजळ धरून नुसतं 21 वेळा आपल्याला हा मंत्र करायचा आहे. 21 दिवस. 21 दिवसामध्ये 100% तुमची इच्छा पूर्ण होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. नक्कीच कमेंट्समध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.